हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6 लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.6 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इन अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय स्टुडंट्स ऑफ डिफरंट क्लासेस इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. ड्रॉ अ पाय डायग्राम शोईंग द इन्फॉर्मेशन. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे पहा. एका ट्री प्लांटेशन प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या क्लासेसच्या मुलांनी किती ट्रीज लावलेले आहेत हा डेटा आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड आणि नंबर ऑफ ट्रीज दिलेले आहेत. आता 5th स्टँडर्डच्या मुलांनी किती ट्रीज लावलेले आहेत? 40 ट्रीज लावलेली आहेत. 6th स्टँडर्डच्या मुलांनी 50 ट्रीज लावलेली आहेत. 7th स्टँडर्डच्या मुलांनी 75 ट्रीज लावलेली आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा डेटा दिलेला आहे आणि याच्या आधारे आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. आता पाय डायग्राम काढण्यासाठी आपल्याला 3 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता या ठिकाणी मी 3 कॉलम्स तयार केलेले आहेत. 1, 2 and 3. आता फर्स्ट कॉलम काय येईल? स्टँडर्ड. सेकंड कॉलम काय येईल? नंबर ऑफ ट्रीज. आणि थर्ड कॉलम काय येईल आपला? द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. प्रत्येक स्टँडर्डसाठी आपल्याला सेंट्रल अँगल काढून घ्यायचा आहे. फर्स्ट कॉलम काय येईल? स्टँडर्ड. लिहून घेऊ आपण स्टँडर्ड. सेकंड कॉलम काय येईल? नंबर ऑफ ट्रीज. थर्ड कॉलम काय येईल आपला? मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. आता स्टँडर्ड लिहून घेऊ आपण. 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th. नंबर ऑफ ट्रीज लिहून घेऊ आपण. 40, 50, 75, 50, 70 and 75. 70 and 75. आता हा जो लास्ट रो आहे याच्यामध्ये आपण टोटल करणार आहोत. टोटल. आता हे जे नंबर ऑफ ट्रीज आहेत त्याचे आपल्याला काय करायचे आहे? टोटल करायचे आहे. 5 + 5 10, 0 कॅरी ओव्हर 1, 4 + 5 9, 9 + 7 16, 16 + 5 21, 21 + 7 28, 28 + 7 35 कॅरी ओव्हर 1, 35 + 1 36. म्हणजेच टोटल किती मिळाले आपल्याला? 360. आता आपल्याला काय काढायचं आहे? मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. सेंट्रल या प्रत्येक स्टँडर्डसाठी आपल्याला सेंट्रल अँगल काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. आता सेंट्रल अँगल काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? मेजर ऑफ द सेंट्रल अँगल थीटा